हॅलो मित्रमैत्रिणींनो, मीनाच्या घरात तुमचे स्वागत आहे. चला पाहूया आपण आज काय होतंय ते. अरे मीना, तू ये पाठीमागून लवकर. मी पुढे चाललोय शेतामध्ये. तुम्ही चालला तर शेतामध्ये पुढे, तर आमच्यासाठी थोडंसं सरपण काढून ठेवा की मी आणि मधू आम्ही दोघीही पाठीमागून येतो. तर गॅस पण मिळत नाहीये, सरपण तर आणलंच पाहिजे. हो ठीक आहे, पुढे जाऊन मी काढून ठेवतो सरपण. तुम्ही या लवकर. चल मी जातोय तर. चला मी माझं आवडते पटकन काम आणि जाऊया शेतामध्ये. आणि तेवढ्यातच राम वापस येतो. अरे मीना मीना, अहो काय झालं? तुला एक सांगायचं राहिलं, ते सोन्याचे कानातले काढून ठेव बघ. अगं गावामध्ये भरपूर चोर सुटले आहेत. एकतर तुम्ही दोघे रस्त्याने एकटेच येणार आहेत. चोरी बिरी झाली तर काय करायचं? सोनं आता घ्यायसारखं राहिलंय का? किती महाग झालंय. एकतर सोनं जाईल आणि जीवाला बी धोका. अहो काय भेट आहे एवढं काय त्याच्यात? अरे एवढं काय नाही, सांगतोय तेवढं ऐक. नाहीतर काय होईल? कानातले ओढण्याच्या राड्यामध्ये कान सुद्धा तुटून जायचा. अहो काय बोलताय हे? काहीतरीच. हो चालतंय काढते मी. तुम्ही नका हो एवढं टेन्शन घेतो काय? मला करायचेत, तुला फक्त घालायचेत. हो माहिती आहे तुम्हाला करायचे, पण छान दिसते तुम्हाला. तू कानातले नाही घातले तरी छान दिसतीयस. मला तर तू अशीच आवडतीयस. हो काढते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी काढते कानातले, तुम्ही फक्त सरपण काढून ठेवा. हो जातोय मी. या पाठी मागून लवकर. आणि इथे गुड्डी अजूनही झोपलेली आहे. ही आळशी मुलगी ना, उद्या पेपर आहे तर हिला काही टेन्शन नाही, बिंदास झोपलेली आहे. अगं गुड्डी कोण आहे? अगं मी आहे तुझी मम्मी. काय झालं? उद्या काय आहे तुझं? उद्या काय आहे? माझा बर्थडे तर नाहीये. उद्या काय आहे? अगं उद्या पेपर आहे, पेपर. ऐक नाही काही भान. हा पेपर ऐकेन. माझा तर अभ्यास झालेला आहे ग. पेपरचं नाही मी एवढं टेन्शन घेत. मी माझा पूर्ण अभ्यास झालाय. पूर्ण म्हणजे तरी किती झालाय? 100 पैकी 100 पडतील का? नाही 100 नाही पडणार, पण मी पास होईल जाईल. आणि पासचं काय करायचं? अगं अभ्यास कर. हा करते मी. तू कुठं चाललीयस का? हो चाललीये मी, शेतामध्ये चाललीये. मधू काकू आणि मी शेतामध्ये चाललोय. चल जाऊ का मी? हो आई जा. चल तर जाते मी. अगं बाई विसरलेच, ही कानातले काढायचे राहिलेच. चल बाई पहिले कानातले काढून घेते. आणि इथे मीना शेताकडे जायला निघते. आणि इथे मधू काय करत आहे? चला पाहूया तर. परी बाळा, झालं का नाही तुझा अभ्यास? आई तू आज काही मला बोलू नको बघ, आणि आज काही काम पण सांगू नको बघ. आज माझा खूप 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 अभ्यास राहिलाय. उद्या पेपर आहे माझा. बघ माझा गणिताचा राहिलाय, मराठी, इंग्लिश, सगळी पुस्तकांचा एवढ्या वह्यांमधला अभ्यास राहिलाय माझा. अरे बाळा, मी अभ्यासच करायला सांगतेय तुला. मी माझं काही काम नाही सांगत. माझं सगळं काम झालंय. फक्त बाळाला झोपी लावलंय, फक्त त्याच्याकडे लक्ष दे. बाळाला लक्ष ठेवल, पण लय वेळ नाही ठेवणार. तू पटकन लवकर घरी ये. राणीला घेऊन जा बघ. तू कुठं चाललीस तिकडं? सारखी म्या करत राहते. अरे बाळा, मी आज राणीला घेऊनच जाणार आहे शेतामध्ये. किती दिवस झालं बांधून ठेवलंय, थोडेसे तिचे पाय मोकळे होतील. आणि इथे मधू राणीला सोडायला जाते. राणी, आज आपल्याला लांब फिरायला जायचंय. तुला आज फिरायला नेणार आहे मी. चल बरं आवर. तुझी दोरी कुठे? अगं चल ना राणी, असं काय करतीये? चल लवकर. अगं चल ग, आज तुझा मूडच नाही वाटतं येण्याचा. आणि ते राम झाडावर चढून सरपण तोडत आहे. बरं झालं मी आलो. ह्या दोघींना कशाचा आला असतं एवढ्या मोठ्या झाडावर चढायला? केवढा मोठा झाड आहे हे. मीच भीत चढतोय. हा, हे वाळलेलं सरपण आहे, हेच घेतो मी. आणि ते माधव वाळलेलं सरपण खाली टाकत आहे. अरे वा, किती छान कैऱ्या आल्यात. मीनाला तर खूप कैरी आवडती. आणि इथे मीना आणि मधू दोघेही शेतामध्ये जातात. आणि तिच्या मागे राणी ही जबरदस्ती शेतात चालली आहे. आणि इथे मधू आणि मीना शेतात पोहोचले सुद्धा. अरे गुड्डीचे बाबा कुठे गेले? ते तर बोलले होते मी इथंच आहे.
हो ना ग, इथं कुठे दिसत नाहीयेत, कुठे गेले ते? थांब, मी त्यांना आवाज देते. गुड्डीचे बाबा, गुड्डीचे बाबा, कुठे आहेत तुम्ही? अरे या खाली काय मला आवाज देत आहेत? मी वर आहे. अरे मीना, मी वर आहे, वर वर बघ. अहो इतक्या वर काय करताय तुम्ही? पडताल. मी एवढीशाने कशाचं पडतोय? केवढ्या मोठ्या झाडावर चढतोय मी, एवढीशाने काय नाही होत मला. अगं तेवढे सरपण बास का तुमच्या दोघींसाठी? भरपूर टाकले मी खाली. आणि हे बघ तुझ्यासाठी इथं कैऱ्या आहेत बघ, जर पाहिजे असतील तर, तुला जर खायच्या असेल तर तोडू का? अहो कैऱ्या असतील तर तोडा की, मला खूप आवडतात कैऱ्या. तो बघ तुझ्यासाठी एक कैरी. राणीला कुठंतरी बांधलं पाहिजे, हिरवं गवत आहे तिथं, शोधून तिथं बांधते मी तिला. राणी इथंच बस, मी तुला घ्यायला येते नंतर थोड्या वेळाने. अय्या किती छान आहे कैरी. इथे मधू आणि मीना दोघी सरपण गोळा करायला लागतात. अगं झाल्या अगं दोघीच्या मुळे, आपण आता या जातील का? जातील की येत, वाळलेली लाकडं आहेत. आणि येते राणी चरता चरता साईडला निघून जाते. आणि बघते तर काय, अरे देवा, झेब्रा. अरे देवा, राणी तर याला घाबरून पळाली आता तर. आणि येते मधू राणीला सोडण्यासाठी येते. राणी कुठे गेली? राणी तर बांधली होती. हो ना अगं, दिसतच नाहीये कुठं, इथंच बांधली होती. चल आपण सरपण खाली टाकून तिला शोधूया. राणी कुठे गेली असेल? राणी, अगं राणी कुठे आहेस तू? दिसली का ग राणी? अगं नाही ना ग, नाही दिसली. कुठे गेली असेल ग राणी? आता तिला कुठे शोधू मी? कुठे गेली असेल ग बाई माझी राणी? कुठे गेली असेल ग राणी माझी? अगं कुठे नाही जाणार, तू नको टेन्शन घेऊ. आता अंधार झालाय बघ, आपण काय करू, घरी जाऊया. आणि गुड्डीच्या बाबाला मी फोन करून सांगते तुम्ही शोधा म्हणून. चल आपण पटकन घरी तर जाऊया. हो चल चल, ते सरपण घेऊया आधी. आणि येते मधू आणि मीना दोघीही घरी येतात. अगं बाई माझी राणी तर घरी आहे. अगं मधू, हे काय, तू किती घाबरली होती? बघ तुझी राणी तर घरी आली आहे. अगं किती लबाड आहे बघ. परी बाळा, ती राणी कधी आली ग? अगं आताच आली आहे ती. मला वाटतं ती घाबरली होती. कशाला घाबरली होती राणी तू? मला तर वाटलं तू आता मला भेटणारच नाही कधीच. मला तर वाटतं तिने काहीतरी बघितलं असेल बघ, त्याच्यामुळेच ती घाबरली. आणि बघ ना पण किती हुशार आहे ती, डायरेक्ट घरी आली. मला तर आजच्या गोष्टीमध्ये एवढंच. तुम्हाला जर आमची गोष्ट आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.